घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचे रेस्क्यू ऑपरेशन अखेर 4 दिवसांनंतर थांबले। या घटनेत आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झालाय तर अनेक गाड्यांचा चक्काचूर झालाय। पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्याने बचाव कार्यकर्त्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्यात आली। थेट घटनास्थळी काय आत्ताची परिस्थिती सांगतात आमचे प्रतिनिधी विशाल सावणे। या ठिकाणी पेट्रोल पंप होता आणि त्याच्यावरती एक अजस्त्र असं मोठं होर्डिंग जे आहे ते कोसळलं आणि जवळपास 91 लोक जे आहेत आणि अनेक गाड्या ज्या आहेत त्याच्या खाली दबल्या गेल्या आणि त्या दुर्घटनेमध्ये जवळपास 16 जणांनी आपले प्राण जे आहेत ते गमावलेले आहेत। जवळपास 4 दिवसांनंतर आता हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते संपूर्णपणे थांबलेलं आहे, बचाव कार्य थांबलेलं आहे। मात्र जो ढिगारा आहे या ठिकाणी जे लोखंडाचे मोठमोठे रॉड आहेत, अँगल आहेत, पत्रे आहेत ते हटवण्याचं काम जे आहे ते अजूनही सुरू आहे। मात्र आता या ठिकाणी कोणत्याही स्वरूपात अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। कोणतीही मनुष्य जो आहे तो अडकलेला नाही किंवा कोणत्याही डेड बॉडी जी आहे ती आतमध्ये नसल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मात्र या संपूर्ण कामामध्ये ज्यांनी समन्वयाने जे काम केलं ते NDRF असतील, त्याचबरोबर अग्निशमन दल असेल, पालिकेचे कर्मचारी असतील, BPCLचे कर्मचारी असतील, MMRDAचे कर्मचारी असतील, या सर्वांनी अत्यंत समन्वयाने काम जे आहे ते या ठिकाणी केलं। कारण हा पेट्रोल पंपचा परिसर असल्या कारणाने इथं कोणत्याही स्वरूपात आणखीन मोठी दुर्घटना होऊ नये याची सावधगिरी जी आहे ती बाळगल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे। आणि त्याचबरोबर आता मुंबईमध्ये जितकेही अनधिकृत होर्डिंग आहेत त्यांच्या जे आहेत नोंदी घेतल्या जात आहेत आणि त्या संपूर्ण नोंदी घेऊन त्याच्यावरती कारवाई करण्याचं काम जे आहे ते आता युद्ध पातळीवर मुंबईमध्ये सुरू असल्याचं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन मंगेश विशाल सावणे, C24 तास, मुंबई।